उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या नाराज आहेत। आता तुम्ही म्हणालात नवीन तुम्ही काय सांगताय, तर अगोदरच शिंदे नाराज आहेत, त्याची 10 कारणं आहेत, मात्र आता त्यात आणखीन दोघांची भर पडली, हे नवीन आहे। म्हणजे त्यामुळे काय झालंय की नाराज असलेले शिंदे दिल्लीच्या फेऱ्या त्यांच्या वारंवार वाढलेल्या आहेत। अशातच काल एक निर्णय झाला। 15 ऑगस्टच्या दिवशी ध्वजारोहण कुणी कुठल्या जिल्ह्यामध्ये करायचं याची ती यादी होती आणि या यादीमध्ये रायगड जिल्ह्यात आदिती तटकरेंना हा मान मिळाला, तर नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन यांना हा मान मिळाला। खरं तर या दोन्ही जिल्ह्यामध्ये म्हणजे रायगडमध्ये भरत गोगावले आणि नाशिकमध्ये दादा भुसे या पालकमंत्री पदासाठी आग्रही असताना हा निर्णय झाल्यानं पुन्हा एकदा शिंदे सेनेचा हिरमोड झालेला आहे। त्यामुळे आधीची 10 कारणं आणि आता ही नवीन 2 कारणं, शिंदे नाराज नेमके काय आहेत त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। सबोरे का फल मिठा होता है, आज नाही उद्या मगाशी सांगितलं आणि ते होईल। स्वातंत्र्य दिनी सुद्धा रायगड मधल्या झेंडा वंदनाची संधी हुकलेले भरत गोगावले म्हणतायत सब्र का फल मीठा होता है। मात्र आता गोगावलेंना किती काळ सब्र करावं लागणार याचं उत्तर गोगावलेंकडेही नाहीये आणि कदाचित एकनाथ शिंदेंकडेही नाही। 18 जानेवारीला पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली, त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगितीही मिळाली। त्यानंतर 26 जानेवारीला रायगडमध्ये आदिती तटकरेंच्या हस्ते त्या नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते झेंडा वंदनही झालं। हा सगळा झाला इतिहास, पण प्रश्न पुन्हा तोच आहे, रायगड आणि नाशिक मधल्या पालकमंत्री पदाचं काय? रायगडमध्ये आदिती तटकरेंचं नाव पालकमंत्री पदाच्या यादीत होतं, मात्र इथे आग्रही होते शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले। तर नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांना देण्यात आलं, तिथे शिंदे गटाच्या दादा भुसेंचा दावा होता। गेल्या 8 महिन्यांपासून शिंदेंनी लावून धरलेल्या या दोन्ही मागण्या काही पूर्ण झाल्या नाही। मिळेल, आज नाही उद्या मिळेल, त्याची काळजी नको आणि बघूया। आता ह्या वेळेला त्यांना दिलेला आहे, कदाचित पुढच्या वेळेला आम्हाला मिळेल। शिंदे साहेबांनी बापाची हाक ऐकली आदिती तटकरेसाठी, सुनील तटकरेंची? नाही, असं काही नाही आहे, त्यांचा काय त्यांचा प्रश्न आहे। काल इथे भेटले म्हणून काय झालं अशातला भाग नाही आहे। आता आमच्यासाठी तर शिंदे साहेबांनी त्यावेळेला एवढं सगळं केलेलं आहे, त्यामुळे तसं काय नाही। नक्की कशामुळे हा निर्णय घेण्यात आला? म्हणजे सबोरे का फल मिठा होता है, आज नाही उद्या मगाशी सांगितलं आणि ते होईल। का नेक्स्ट टाइम तुम्ही झेंडा फडकवणार? हा शक्यता वाटते तशी। मला वाटतं की तुमचा जो मूळ विषय आहे, हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहे। त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। गिरीश महाजन हे मुख्यमंत्री फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू, त्यामुळे नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरनं तडजोड होण्याची शक्यता कमीच आहे। रायगडमध्ये आदिती तटकरेंसाठी दादा आग्रही आहेत, त्यातच अघोरी पूजेचा मुद्दा गोगावलेंच्या विरोधात गेला। तरीही शिंदे गट गोगावले आणि भुसेंच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे। तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि मागची देखील यादी हीच होती। मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदितीताई तटकरेंची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती। याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही, परंतु याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात। मी मांडलेलं मत एक माझं सहकारी म्हणून मांडलेलं मत आहे। पालकमंत्री पदाबाबत शिंदेंची मागणी लक्षात न घेता झेंडा वंदनाची यादी थेट जाहीर करण्यात आली, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाला त्यांची लायकी दाखवून दिली अशी टीका ठाकरे गटानं केली आहे। जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकी काय हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं। दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात एकनाथ शिंदे जे डेप्युटी सीएम आहेत बरं का, जे दिल्लीत आले होते आणि त्यांनी अमित शहाशी चर्चा केली, त्यात पालकमंत्री पदाचा विषय सुद्धा त्यांनी काढला आणि देशाचं गृह मंत्रालय पालकमंत्रीपदी कोणी बसावं हे सांगण्यासाठी नाही, हे अमित शहानी डेप्युटी सीएम मिंदेच्या तोंडावर सांगितलं। हे खरं आहे की नाही जाऊन तुम्ही विचारा। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री नेते अडचणीत सापडलेले असताना आणि रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटलेला नसताना गोगावले आणि भुसेंना झेंडा वंदनाचा मान नाकारण्यात आला।
त्यामुळे शिंदेची नाराजी एवढी वाढली आहे की एकनाथ शिंदे 10 ऑगस्ट पासून श्रीनगरमध्येच मुक्काम ठोकून आहे. कॅबिनेट मीटिंगलाही शिंदे उपस्थित नव्हते. संजय शिरसाट, योगेश कदम आणि भरत गोगावले हे शिंदे गटाचे मंत्री वेगवेगळ्या वादात सापडले. तर संजय गायकवाड, तानाजी सावंत या आमदारांविरोधातही तक्रारी आहेत. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावरनंही शिंदे आणि फडणवीसांमध्ये वाद होते. अखेर फडणवीसांनी शिफारस केलेल्या आशिष शर्मा यांचीच नियुक्ती करण्यात आली. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेनं मुंबईतली शिंदे सेना हवालदिल झाल्याचं चित्र आहे. त्यामुळेच पक्षाची कार्यकारिणी जाहीर व्हायला उशीर होत असल्याची चर्चा आहे. मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना विलंब होत असल्यानं पक्षात चिंतेचं वातावरण दिसतंय. त्याचवेळी मध्ये मध्ये फडणवीस आणि ठाकरेंचा संवाद वाढताना दिसतोय. शिवसेनेचं चिन्ह आणि नाव या प्रकरणी सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीची टांगती तलवार आहे. या सगळ्यामुळे अस्वस्थ असलेले एकनाथ शिंदे वारंवार दिल्ली दौरे करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदानंतर मिळालेलं उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंनी अजूनही मनापासून स्वीकारलेलं नाही. शिंदेंच्या नाराजीची ही 10 कारणे आहेत. शिंदे एवढे नाराज असताना पालकमंत्रीपदी भाजपनं आपलंच घोडं दामटवल्यानं शिंदेंच्या नाराजीची आणखी 2 कारणं वाढली आहेत. त्यामुळे आता शिंदे काश्मीरमधनं मुंबईला कधी परतणार की पुन्हा वाटेत लागणारी दिल्ली गाठणार याकडे लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.